आजकालचे पोर आहे ना मामाच्या पोरीला मिस करीत असतात बरं का. पण विके ब्लॉगरची जिंदगी जरा उलतं पालतं वेगळंच काहीतरी असतं. विके ब्लॉगर डायरेक्ट आज मामालाच मिस करीत होता नाही का पोरीला सोड. आता आहे ना विषय असा झाला, आम्ही रात्री गेलो जोगेश्वरीवर बसायला नाही का. आणि जोगेश्वरी मालिक ना संतोष शेठ त्यांचा गोले आणि भाई शेठ मला म्हणत होता माझ्या संग फोटो काढ. फोटोच्या नादात व्हिडिओ काढून घेतला नाही गपची म्हणलं याची उद्या ब्लॉग मध्ये ठोका. आणि नंतर भाई शेठ ना गोल्याला घेऊन माय मग पळत होता बरं का. नंतर उचलली साखळी तिची गोल्याच्या हातात धरली. गोल्याला म्हणलं गोल्या चल मेरे साथ हमारे मुकादम का पेर पकड आपली चड्डी पेन क्या आहे साला पकड उसका लेग पीस. पण गोल्या असा हुसकेवणी करीत होता. तेवढ्या जोगेश्वरीची मालक तिकडून म्हणली तू नट्टीच्या प्रेमात पडलेला आहे. आता नट्टीच्या प्रेमात पडला म्हणल्यावर तुम्हाला समज राही ना समज राही ना दिला. मग नंतर आहे ना गोल्या सोडून मार का मालक म्हणले सोडवर येतो का येता यायचा गोल्या कना कना मालकाकडे निघला म्हणलं. अरे म्हणलं एवढा नाही नटीच्या प्रेमात अजून तो मालकाला ओळखितोय. गोल्या कना कण पळत पळत मालकाकडे गेला ना म्हणलं अजून नाही एवढा प्रेमात ते नको टेन्शन घेऊ नाही का. नंतर साईटवर आलो सकाळी आवरून बिवरून. आता मामाच्या आहे ना आमची 2-3 दिवसापासून साईटवर त्याच्यामुळे मामाला मिस करीत होत नाही का. समृद्धीकडे पाहिलं लागले लोलर भुंगायला बांग 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 नुसते भुंगा पाहिजे नाही का. आता असा भुंगा पाहिजे रोड झालाय ना. नंतर काय मग साईटी बिटी खोलून द्यायला होते पुढे 2 जण. मला एकच काम होतं हातोडी घ्यायची खेळ माग आणायची खेळ उपसायची नादत नाही करायचं. लोकांच्या जिंदगीत काही चालू असं माझ्या जिंदगीत एवढंच चालू आहे. नंतर आहे ना आम्ही इकडे बाल्कनी ते खोलून घेतो नाही का. आता ही बाल्कनी होती पण त्याशी बोलता बोलता मी सज्जा म्हणलो होतो आता प्लेटा अशा खाली पडायच्या मुंडे मोडायचे काय सांगत आता जे आहे ते बरं. नंतर दुपारी जेवायला घरी आलो बरं का जेवलो बिवलो बाहेर निघलो होतो नाही का. म्हणलं चला आता चोरी करू. कसं आहे पोटाला चोरी करायची असली ना लाजायचं नाही. आता मी तिथं झोपतो बाहेर रोज तिथं कोणतरी कुलडाय वाळू घातले ते म्हणलं कोणाच्या काय असं आपल्याला काही घेणं जायचं. एक कुलडाय उचलायची आधी एक ओढली बरं का ती निघलीच नाही. दुसरी उचलली डायरेक्ट बुंग शिरी घेतली ओढून नाही का. म्हणलं आता कसं आहे पोटाला चोरी करायला लाजायचं नाही. कुलडाई उचलली एक तिथून खाटून कोणाची काही नाही लगे बोकना भरला चलो म्हणलं नाही का. परत साईटवर आलो सगळ्या प्लेटा बिटा पाडून घेतलं नाही का बाहेरच्या. मग मला तेवढंच काम होतं आज दिवसभर. आता ते तुम्हाला 4-4 बाहेर सांगावं लागतं मला काय आता जे आहे ते बरं. नुसत्या प्लेटा बिटा साफ करायच्या नाही. आता लोकांच्या खिशात काय निघत आहे माझ्या खिशात बघा खिळे नुसते बुचकुल्याच भरून ठेवले त्या नाही खिळ्याच्या. नंतर हे वरती खोली होते जर का आता हे माझे लय रिस्क आहे रावी तर म्हणलं रिस्क आहे विस्क आहे. मग बाकी सगळं काही नाही का ते माही नाही ध्यानात राहत एवढं. नंतर सगळ्या साईटीच्या वरच्या प्लेटा बिटा साईटी बिटी खोलायचं काम चालू होतं रप्पारप. आणि 2 जण वरूनच खोलायला होते. भाऊ नुसता खाली ना रप्पारप खेळे बिळे आणून ना माग लगेच साफ करून थप्पील नेऊन टाकायला होता नाही का. भाऊनी वाले संध्याकाळी ना म्हणजे 150 किलो खेळे गोळा केले होते. एवढी इकले असते ना तरी मला 2-4 हजार आले असते नाही का. नंतर पप्पाने द्याल ते बरं का तिथं. नंतर मग बाकी सगळं मटेरियल बिटेरियल लावून घेतलं एकदा भुंगा पाईट मध्ये सगळं ओके मध्ये करून घेतलं. घरी आलो ना अवतार कसं झालं या म्हणलं चौ घातली गाडी सगळी पायन बे थांबा थांबा भाऊ झाला ना मग लगेच तयार नाद नाही करायचा. भाऊ घरी आलो सुट्टी देत नसतं फुल वाजणार भाषा आलेली तिला म्हणलं 2 बोट तिकडे झाल येता आयला. मग डायरेक्ट दिलो की धडकन काढली दिलो की धडकन डायरेक्ट 90 पडली. नादच नाही करायचं. 90 शिवाय कमी स्पीड असलं ना आपल्याला मजाच येत नाही. डायरेक्ट जेवढला निघलो होतं मग बुंग भुंगा पाईट बुंग.